नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पाहतोय की काव्या अनिशाला भेटून आल्यापासून खूप अशी टेन्शनमध्ये असते. कारण अनिशाने खरं सत्य तर सांगितलेलं नाहीये, पण तिला ती तिच्या करिअरपासून कशी लांब जात आहे हे मात्र नक्कीच तिला सुनावलेलं आहे. त्यामुळे आता ती सुद्धा खूप नाराज आहे. तर आता काव्या घरी आल्यानंतर झोपलेली असते आणि अचानक तिला अनिशाचे शब्द आठवतात. मग ती दचकून उठते आणि बसते. तिचं डोकं खूप दुखत असतं. तेवढ्यातच तिकडून आता पार्थ येतो आणि पार्थने त्या दोघांसाठी कॉफी आणलेली असते आणि मग तो काव्याच्या जवळ येऊन म्हणत असतो की गुड मॉर्निंग, आज एवढ्या उशिरापर्यंत झोपला तुम्ही? तर काव्या विचारते की किती वाजल्यात? तर पार्थ म्हणत असतो की 9 वाजलेत, काल रात्री थकून आला होता म्हणून झोपलात. काय ओके आहेत ना? तर आता व्यवस्थित आहात ना तुम्ही? असं म्हणून तो पुन्हा म्हणत असतो की आणि हे बघा, मस्त कॉफी आणि हा गजरा, छान तुमच्या सुंदर बोटांमध्ये गजरा, एका हातामध्ये कॉफी, 15 सेकंदाचा रील बनवूयात का? काव्याला मात्र असं म्हणल्यावरती धक्काच बसतो. खूप वेगळी वागत आहे असं आता तिला वाटत असतं आणि अनिशाने सुद्धा आता तिला जाणीव करून दिलेली असते. तर पार्थ आता काव्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं, म्हणून तो आता हाताने तिला असं वळवून घेत असतो. तर तिचं हात म्हणजे अंग गरम लागतं, म्हणून आता तो म्हणत असतो की काय तुम्हाला ताप भरलाय काव्या? आता तो चेक करत असतो तर खूपच जास्त ताप आलेला असतो काव्याला. तर तो म्हणत असतो की तुम्ही ठीक आहात ना? काव्याला एकदम असं चक्कर आल्यागत व्हायला लागतं आणि ती अशी गोल गोल फिरत असते. एकदम आता गोल गोल फिरून ती पार्थच्या अंगावरतीच पडते. पार्थ खूप घाबरलेला असतो आणि तो जोरात आता आईला आवाज देतो, आई इकडे ये, काव्याला काय झाले बघ. आणि मग असं म्हणून पार्थ काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला आहे. दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी आता तिचे रिपोर्ट घेऊन आलेली असते आणि ती खूप अशी दुःखात असते. तर आता मानिनी फोनवरती बोलत असते. मानिनी पार्थ बरोबर फोनवरती बोलत असते कारण काव्याला हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं. तर पार्थ आता खूप घाबरलेला असतो, म्हणून आता ती म्हणत असते की तू घाबरू नको, तू ना अजिबात पॅनिक होऊ नको, न पॅनिक होता व्यवस्थित डॉक्टरांना विचार की काय झालंय ते. तर तिकडून पार्थ म्हणत असतो की आई प्लीज तू सुद्धा काही टेन्शन घेऊ नको. तर मानिनी म्हणत असते की नाही रे, मी काही टेन्शन घेत नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू डॉक्टरांना व्यवस्थित विचार आणि आम्हाला सांग, आता काही लपू वगैरे नको. असं म्हणून आता मानिनी फोन ठेवते. नंदिनी खूपच घाबरलेली असते. तर ती म्हणत असते की काय झालं आई, काय म्हणाले पार्थ? तर मानिनी म्हणत असते की अगं, परवा तुला उलट्या झाल्या आणि आज काव्याला चक्कर आली. तर नंदिनी म्हणत असते की काय? अरे बापरे, कधी आणि कशाने? तर मानिनी म्हणत असते की तेच तर कळत नाही. पार्थ आता डॉक्टरकडेच आहे, आता डॉक्टरांनी सांगितल्यावरती पार्थला कळेल आणि मग तो आपल्याला सांगेल. नंदिनी आता खूपच विचारामध्ये पडलेली असते. इकडे पार्थ आता डॉक्टरांशी बोलत असतो. त्यावेळेस डॉक्टर पार्थला म्हणत असतात की मिसेस देशमुखांनी कसला तरी ट्रेस घेतलेला आहे, त्यांच्या टेस्ट सुरू आहेत, उद्या रिपोर्ट आले की मी तुम्हाला सांगते आणि एखादी टॅबलेट लिहून देते, अगदी गरज लागली तरच घ्यायची आहे. असं म्हणून डॉक्टर आता त्याला एक चिठ्ठी देतात आणि मग पार्थ आणि काव्या घरी येतात. आता आपल्याला उद्या कळणारच आहे की काव्या प्रेग्नेंट आहे म्हणून. दुसरीकडे नंदिनी तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि रिपोर्ट हातामध्ये घेऊन खूप रडत असते. तिला आता जीवाचे ते शब्द आठवत असतात की जीवा खुश होऊन म्हणालेला असतो की छोटी छोटी नंदोडी येणार, हे सगळं आता तिला इथे आठवत असतं आणि ती खूप रडत असते कारण आता तिचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे ती आता रडत असते आणि रिपोर्ट फक्त निगेटिव्हच नाही तर आता ती कधीच आई होणार नाही असं सुद्धा आता त्या रिपोर्टमध्ये आल्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये आहे. तेवढ्यातच तिकडून जीवा येतो. तर आता जीवा आलेला पाहून नंदिनी जी तिची फाईल हातामध्ये असते ती आता उशीच्या खाली लपवून ठेवते. तर जीवा दरवाजा लावून आता आतमध्ये येतो आणि नंदिनीच्या शेजारी बसतो आणि म्हणत असतो की काय झालं? आता ती एकदम शांतच असते. त्यामुळे जीवा म्हणत असते की अगं, आई सुद्धा मला म्हणाली की तू काही खाल्लंच नाही, दुपारी सुद्धा काही खाल्लेलं नाहीये आणि आता संध्याकाळी सुद्धा काहीच खाल्लेलं नाहीये. तर तो पुन्हा म्हणत असतो की अच्छा, चीट डे साजरा केलेला दिसतोय मॅडमनी, कळलं, सगळं माझ्या लक्षात आलं. त्या क्लिनिकच्या बाहेर मस्त पाणीपुरीवाला आहे, तिकडं पाणीपुरी खादडलेली दिसते मॅडमने, हो ना? तर आता नंदिनी म्हणत असते की नाही नाही, असं काय म्हणताय हो, नाही. तर जीवा हसायलाच लागतो आणि म्हणत असतो की मला माहिती आहे तू असं काहीच करणार नाही चकाचक बाई, म्हणूनच तर मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलेलो आहे. चल, आणि आता मला गुड न्यूज सुद्धा ऐकायची आहे, काय आलेत रिपोर्ट्स? आता असं म्हटल्याबरोबर नंदिनीला धक्काच बसतो आणि आता ती जीवाबरोबर खोटं बोलते आणि म्हणत असते की ते रिपोर्ट आज आलेच नाहीत. तर जीवा म्हणतो की आलेच नाहीत असं कसं? तर
ती म्हणते की टेक्निकलचा काहीतरी इश्यू आहे त्यामुळे आलेच नाहीत. तर जीवा म्हणतो की ठीक आहे, आज नाही आले तर उद्या येतील, काय हरकत आहे. तर तो म्हणतो की चल आता जेवून घे. तर नंदिनी म्हणत असते की नाही नको, मला भूक नाहीये. तर जीवा म्हणतो की असं काय, असं अजिबात चालणार नाहीये, प्लीज प्लीज माझ्यासाठी जेवून घे ना, मी ना तुला आज मस्त जीवा स्टाईलने भरवणार आहे. असं म्हणून आता तो एक घास घेतो आणि म्हणत असतो की हा घास बाळाचा. आता असं म्हटल्याबरोबरच नंदिनीला खूपच रडायला येतं. ती आता जीवाकडे बघून मोठमोठ्याने रडायला लागते. जीवाला कळत नाही नक्की हिला काय झालेलं आहे. तर आता जीवा तिला मिठीमध्ये ओढून घेतो की आता नंदिनीला झालं तरी काय आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. तर आता आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे की काव्या प्रेग्नेंट असणार आहे आणि आता नंदिनी प्रेग्नेंट नसल्यामुळे घरातील वातावरण थोडंसं चेंज झालं असणार आहे. नंदिनीला थोडंसं वाईट वाटणार आहे, पण काव्या जे काही आता तिला म्हणेल खाऊ, तिला काय खाऊ वाटेल, तिच्या काय इच्छा असतील ते सगळं आता इकडे नंदिनी सांगणार आहे, नंदिनीला ते सांगणार आहे आणि नंदिनी तिचे सगळे हट्ट पुरवणार आहे. काव्याला जे काही हवं आहे ते आता सगळं काही तिला पुरवणार आहे. तिला जरी बाळ होणार नसलं तरी आपल्या बहिणीसाठी ती तिची सगळी काळजी घेणार आहे आणि आता काव्याची प्रेग्नेंट जर्नी आपल्याला आता इथे पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. काव्याच्या आता प्रेग्नेंट राहिल्यामुळे आता ती कशी वागेल नंदिनीशी ते सुद्धा आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.